एप्रिल मे महिना म्हटला की लग्न, मुंज, वास्तुशांती असे सगळे कार्यक्रम असतातच. तिथे पारंपरिक वेशभूषेवरती म्हणजे नऊवारी किंवा कोणत्याही प्रकारचं पारंपरिक लूक असेल त्याच्यावरती उठून दिसणारी चंची कशी शिवायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 15 बाय 6.5 इंचाचे 2 खणाचे कापडाचे तुकडे आणि त्याच मापाचे अस्तरचे तुकडे असे 2 घेतलेले आहेत आणि दुसरे तुकडे घेतलेले आहेत 8.5 बाय 6.5 इंचाचे 2. त्याला कॉन्ट्रास्ट कलरचे किंवा तुम्हाला सेम कलरचं हवं असेल तर तुम्ही सेम कलरसुद्धा यूज करू शकता. मी इथे त्याला कॉन्ट्रास्ट कलर यूज केलेला आहे. त्या कापडासोबत मी 2 अस्तरचेसुद्धा कापड घेतलेले आहेत त्याच मेजरचे. आता आपण जे काही आपले मोठे तुकडे आहेत त्याला अस्तर आणि खणाचं कापड असं एका बाजूने जॉईंट करून घेणार आहोत. असे आपण दोन्ही तुकडे तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यावरती तुम्ही हे पूर्ण असं अटॅच करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला आता एका बाजूने शिलाई आपण दिली आहे, त्याच्यानंतर आपण ते असं पलटी करून घेतलं आहे आणि त्याच्यावरती एक वरती अशी दाब शिलाई देऊन आपण आता उरलेल्या तिन्ही बाजूलासुद्धा एक साधी शिलाई देऊन घेणार आहोत. तशा पद्धतीने आपण दोन्ही तुकडे आता हे तयार करून घेतलेले आहेत चंचीचे. आता आपण ज्या बाजूने कवर करून घेतलेली शिलाई आहे त्या वरच्या साईडने साधारणतः 4 इंचाखाली असं मी 2 असे मार्किंग दिलेले आहेत. पाठीमागे आपल्याला हुक अटॅच करायचे आहेत त्याच्यासाठी. तर इथे मार्किंग करून माझं झालं आहे. आता त्याच्यानंतर आपण इथे असे एक नॉट अटॅच करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 3 बाय 2 इंचाची अशी साधारणतः पट्टी घेतलेली आहे. पट्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी अशी त्याला एक शिलाई मारून घेतली फक्त आणि त्याच्यानंतर दोन्ही हे मी सेम मेजरचे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी आधी खालच्या बाजूने तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने आधी शिलाई मारून घेतली आहे आणि त्याच्यानंतर एक भाग अटॅच करून झाल्यावर लगेच दुसरा भाग अटॅच करून घेतला आहे खालच्या बाजूने आणि तसंच फोल्ड करून मी घेतलं आहे वरच्या साईडने व्यवस्थितरित्या ते आतमध्ये घालून वरूनसुद्धा दोन्ही बाजूने शिलाई देऊन घेतल्या आहेत. हे आपण जे आता ह्याच्यासाठी हुक्स अटॅच करण्यासाठी आपण ज्या नॉट इथे लावलेल्या आहेत ह्याच्या आतमध्ये तुम्ही सिंपल अशी नॉट घालून ते आपण कमरेभोवती बांधू शकतो. त्याच्यामुळे साडीमध्ये खोचायचं नसेल तर तुम्ही तशा पद्धतीने कमरेवरसुद्धा बांधू शकता. हे असं तुम्ही घागरा किंवा काय वेगळं आउटफिट असेल त्याच्यावरसुद्धा तुम्ही असं ट्राय करू शकता. आता आपल्याला ह्या चंचीला पैसे ठेवण्यासाठी किंवा काही इम्पॉर्टंट आपले कार्ड वगैरे असेल तर ते ठेवण्यासाठी आपण एक झिप पॉकेट तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे ह्या खणाच्या कापडाचे 2 तुकडे केलेले आहेत. एका कापडाची उंची साधारणतः वरच्या 3 इंचाची आहे आणि बाकीचं खालचा पण उरलेलं तसंच ठेवलेलं आहे. त्याला सिंपल आपण एका साईडने झिप अटॅच करून घेतलेली आहे. आता आपण ज्या साईडने झिप अटॅच केली आहे त्या दोन्ही तुकड्यांना म्हणजे जे काही पीस आपण 2 तयार करतो आहे त्याच्यावरती आपण ही चेन आहे ती अस्तरने कवर करून घेतलेली आहे. अस्तर अटॅच करून घेतलं आहे आणि आता त्याच्यावरती आपण एक दाब शिलाई देऊन घेतली. असे आपण हे दोन्ही पीस रेडी केलेले आहेत. आता पॉकेट रेडी करण्यासाठी खाली अस्तर ठेवून एक भाग असा आपण वरती शिवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण एक दाब टीप देऊन घेतली. आता ह्या चंचीला थोडंफार डेकोरेट करण्यासाठी मी इथे ही लोटसची अशी साधी सिंपल आपण एलिगंट अशी आपण इथे लेस अटॅच केलेली आहे. आता ह्या झिपमध्ये आपण रनर ॲड करून घेणार आहोत. हे रनर ह्याच्यामध्ये टाकून झाला की आपला हा पॉकेट आहे तो आपला तयार आहे. तो आता आपण चंचीच्या मेन जे काही मगाशी आपण 2 पीसेस रेडी केलेले आहेत त्याच्यातला एका ह्याला आपण नॉट अटॅच करण्यासाठी 2 हुक दिलेले आहेत आणि दुसरा प्लेन आहे. त्याच्यावरती आपल्याला हा जो काही आता पॉकेट आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे. खालच्या बाजूने व्यवस्थित ठेवून घेतला की त्याला अशी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की आपला हा एक भाग आणि तो मगाशी हुक अटॅच केलेला तो दुसरा भाग असे 2 भाग आपले रेडी झालेले आहेत. तर आता हे एकमेकांच्या वरती उलटे ठेवून आपण शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने शिवून आपण मी इथे डबल शिलाई मारलेली आहे.
शिवून घेतलं की ह्याचे थोडेसे कॉर्नर कट करून घेतलेले आहेत. ह्याचे प्रॉपर आपल्याला फिनिशिंग म्हणजे जे काही कॉर्नर्स आहेत ते व्यवस्थित दिसावे ह्याच्यासाठी मी इथे थोडासा कट मारलेला आहे. आणि हे असं पलटी करून झालं की आपली ही चंची तयार आहे. ह्याला आपल्याला जसं हवं आहे तसंच आपण डेकोरेट करू शकतो. मी ह्याला खाली पॉम्पॉम अटॅच केलेले आहेत. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला जर का ह्याच्यासोबत कवडीशेच हवे असतील तर ते सुद्धा अटॅच करू शकता. किंवा तुमच्याकडे वेगळी कोणती अशी फॅशनची लेस असेल, पॉम्पॉमची लेस असेल तर तीसुद्धा तुम्ही अटॅच करू शकता. अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही चंची आपल्याला डेकोरेट करता येते. आणि जे काही पाठीमागे आपण नॉटसाठी आपण ठेवलं होतं, मगाशी हुक तयार केलं होतं, त्याच्यामध्ये आपल्या कमरेला बांधली जाईल एवढी मी नॉट साधारणतः टाकून घेतली आहे. आणि नॉटच्या एंडिंगला 2 असे मी लटकनसुद्धा अटॅच केलेले आहेत.